संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था। हे दलाल आहेत सगळे। प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत। तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्तवर बोलताय। तुम्हाला दाऊद इब्राहिमचा, आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादाला लागू नको, नागडा करीन। आगे हमारे दोस्त आगे, अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो। त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, हे बोलले ना, बरोबर आहे। आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केलं, हे तुम्ही बोलत होते, बरोबर आहे की नाही? मग धन्य हो, आपको भी धन्य हो। हम कुछ भी नहीं सर, आपको धन्यवाद के बोलने दिया, मगर इनको धन्य नहीं 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 नहीं, काय आम्हाला काही चिंता नहीं। वो आपको जो बोलना है बोलो, सच्चाई सच्चाई। देखो अभी अभी क्यों ऐसा कर रहे हो? अच्छा अच्छा, आज पहली बार सर, पहली बार आखिरी में पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था। क्या बोलूं नहीं बोलूं, देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं। संजय भैया आपण कलर नको बदला। देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्तानात जो आश्रयाला आहे, त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध, म्हणजे ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले, दाऊदच्या पक्षातून भाजपात का गेले? तर आपली संपत्ती वाचवायला, तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची, राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये ठेवून घेतले, काय ते वॉशिंग मशीन। अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहेत, आम्हाला लाज वाटते हो। दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात। अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय। अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला, हे दलाल आहेत सगळे। प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत। कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते, मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय। आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची। अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का? आम्ही कसल्या रंगबदल? अहो, आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत। तुमचे रंग आधी पहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे। तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्तवर बोलताय। तुम्हाला दाऊद इब्राहिमचा, आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादाला लागू नको, नागडा करीन। तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल, त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान। हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे।